तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण नॉनव्हेज खवय्यांसाठी अगदी साधी सोपी पटकन होणारी सुकी सुकट किंवा झिंग्याची रेसिपी पाहणार आहोत. खूप चविष्ट होते ही सुकट. अगदी 10 मिनिटात तुम्ही बनवू शकता. तर यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. 2 कप बारीक सुकट किंवा झिंगा वजनी जवळपास पाव किलो, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक ठेचून घेतलेत. यानंतर 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला, 1 टीस्पून गरम मसाला, 5 ते 6 कोकम, याचबरोबर लागेल पाव टीस्पून हळद, कोथिंबीर आणि मीठ. तर सगळ्यात आधी सुकट आपण भाजायला घेऊयात. पॅन मध्ये सुकट काढून मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटे भाजावी. जास्त वेळ आपण याला भाजणार नाही आहोत. सुकटला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो, तर तो वास जाण्यासाठी आधी असे भाजावे लागते. तर या ठिकाणी आता सुकट छान भाजली आहे. याला एका बोलमध्ये काढूया. फोडणीसाठी पॅन मध्ये तेल गरम करून यात कांदा घालूया. 2 ते 3 मिनिटे कांदा परतल्यावर हळद पाव टीस्पून आणि बारीक ठेचलेला लसूण घालायचा आहे. यानंतर यात कांदा लसूण मसाला आणि गरम मसालाही घालूया. सुकट ही आधीच खारट असल्याने शेवटी टेस्ट करून चवीपुरतं मीठ यात घालावं. तर या ठिकाणी निथळलेली सुकट घालत आहोत. छान परतून घ्यायचं आहे. यात आता मीठ आणि कोकम घालूया आणि 3 ते 4 मिनिटे परतत राहावे. सुकट आपण आधीच पाण्यात भिजवल्याने यात एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज नाहीये. तर या ठिकाणी सुकटला मस्त वाफ सुटली आहे. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालावी आणि आता ही सुकट गरम गरम भाकरीवर